नमस्कार आहे. हां, नमस्कार. तर मला सगळ्यात अगोदर हे सांगा, की तुमचं पूर्ण नाव काय आहे आणि कुठून आलात? सुरेखा रमेश विभूते. खारेगाववरून आलो आम्ही. अच्छा, खारेगाववरून तुम्ही आल्या. हां, खारेगाववरून आणि तुम्हाला किती वर्षापासून हा गुडघ्याचा, कमरेचा, किंवा माकड हाडाचा किंवा तरी आले शोल्डरचा? 2-3 वर्ष झाले असतील यातले. अच्छा, मला 2-3 वर्ष झाले. हां. ओके. मग याच्यावर औषधं वगैरे पण तुम्ही घेतलेत भरपूर काय? ते काय दवाखान्याचे घेतले, पण काय थोडासाच फरक पडायचा. हां. त्या 1 दिवस 2 दिवस पडले की परत ते चालू दुखायचं. ओके, असं. ओके. बरं, म्हणलं आज आज तुम्ही आपल्या ह्या क्लिनिकमध्ये येऊन हे ऑइल किती मिनिटं लावलं तुमच्या अंगाला? 5 मिनिटं. 5 मिनिटं लावलं? 5 मिनिटात व्यवस्थित चांगला फरक पडला? हो, बरं वाटलं तर. रिझल्ट मिळाला? हो, हो. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकतो, की हे जेव्हा 5 मिनिटामध्ये फरक दाखवू शकतो, हं. हां, तर तुम्ही रात्रभर जर याला बॉडीवर असं न पुसता ठेवल्याच्या नंतर कसं वाटेल? चांगलं वाटेल का? चांगलं वाटेल ना. आता ओके. 5 मिनिटाचा फरक झाला, पण रात्रभरचा ठेवलं तर अजून चांगलं वाटेल. अच्छा. हं. म्हणजे हे ऑइल थोडक्यात म्हणायला गेलं तर चांगलं आहे, बेस्ट आहे? हो, छान आहे. छान आहे हो, ना? हो. छान आहे, छान आहे. म्हणजे छान आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय कोणता बॉम्ब किंवा कोणता स्प्रे किंवा एखादा नाही ते काय वापरत मलम नाही. वगैरे अशी काही नाही, नाही. लावायची गरज पडेल का? नाही, नाही. हे ऑइल लावल्यावर नाही लागणार. अच्छा, हे ऑइल लावल्याच्या नंतर नाही लागणार. नाही गरज त्याची. नाही, गरज नाही लागणार. ओके. म्हणजे आता हे तुम्हाला आता लावून एक सडनली किती मिनिटं झालेत टोटल? 5 मिनिटं झाली. 5 मिनिटामध्ये व्यवस्थित चांगलं वाटायला लागलं? हो, हो. चांगलं वाटायला लागलं. ओके, गुड. हं. तर नमस्कार. माझं नाव डॉक्टर सुरेश दिपके आहे आणि आपल्याकडे जो पेन रिलीफ ऑइल आहे, हे इतकं चांगलं आहे, की हा ऑइल तुम्हाला म्हणजे सांगू शकत नाही मी. याच्यामध्ये एवढे सद्गुण चांगले आहेत, की तुमचा जुन्यातला जुनात म्हणतो ना, पुराणातल्या पुराणा जरी आजार असला, गुडघेदुखी, कंबरदुखी, शोल्डर किंवा पायाला झुणझुण्या येणे किंवा म्हणतो पाय आखडून जाणे, अशा काही जरी गोष्टी असल्या ना, तर इन्स्टंटली 5 मिनिटात रिलीफ देत आहे. ओके. तर जे कोणी इच्छुक असतील त्यांनी आमच्या खालील लिंकवर संपर्क साधावा आणि ज्या कोणी लोकांना असा आजार असल्यास त्यांनी आम्हाला अवश्य येऊन भेट द्यावी.